फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो. तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या चॅनलमार्फत इथे आम्ही दररोज तुमच्यासाठी नवनवीन नोकरीविषयक जाहिराती, नवनवीन जॉब अपडेट घेऊन येत असतो. तसंच सरकारी ज्या काही परीक्षा आहेत तर या परीक्षेच्या तयारी संबंधीचे महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. जसं की मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, मॅथ्स, रिझनिंग, जनरल नॉलेज, तसंच फार्मसी ऑफिसरचे सुद्धा बरेच व्हिडिओ आहे. तसाच परीक्षेच्या तयारी संबंधीचा आजचा सुद्धा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी इथे आम्ही घेऊन आलेलो आहोत मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका इम्पॉर्टंट टॉपिक बघणार आहोत, ज्यामध्ये आपण जनरल नॉलेजचे इथे क्वेश्चन्स आणि आन्सर्स बघणार आहोत. सध्या आता इथे ज्या आरोग्य विभागाच्या इथे परीक्षा आहेत 24 ऑक्टोंबर आणि 31 ऑक्टोंबरला ह्या परीक्षा होणार आहे. मोजकेच आता इथे 4 ते 5 दिवस परीक्षेसाठी उरले आहेत मित्रांनो. तर त्यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान, जनरल नॉलेज किंवा जनरल अवेअरनेसवरती जे काही क्वेश्चन येणार आहेत 30 मार्कांसाठी हा टॉपिक आहे. खूप इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे. तर त्याच्याच रिलेटेड इथे महत्त्वाचे हे क्वेश्चन्स आन्सर आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. याआधीसुद्धा बरेच व्हिडिओ आपण केलेले आहेत जनरल नॉलेजचे, बरेच क्वेश्चन्स त्यामध्ये कव्हर केलेले आहेत. तर ते व्हिडिओ जर बघितले नसतील तर ते व्हिडिओसुद्धा जाऊन बघा. आणि आज आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करायला सुद्धा विसरू नका मित्रांनो. आठवणीने नोटिफिकेशनचं बेल आयकनसुद्धा प्रेस करा. त्यामुळे काय, अशा महत्त्वाच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळते. तर चला आता वेळ वाया न घालवता आपल्या ह्या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया. काय आहे बघा इथे पहिला प्रश्न. द आर्म फोर्स ऑफ विच कंट्री पार्टिसिपेट इन रिपब्लिक डे पॅरेड ऑफ इंडिया इन इयर 2021. ऑप्शन काय काय आहेत बघा. भूटान, युनायटेड किंगडम, बांगलादेश आणि नेपाळ. सो काय विचारलेलं आहे, जो आता रिपब्लिक डे झाला त्याच्या परेडमध्ये इथे कोणत्या कंट्रीने पार्टिसिपेट केलेलं होतं. सो इट इज अ ऑप्शन सी, बांगलादेश. बांगलादेश या कंट्रीने इथे इंडियाचा जो रिपब्लिक डे परेड झाला त्याच्यामध्ये इथे पार्टिसिपेट केलं होतं. सो इट इज सी, बांगलादेश. इन दिस इयर 122 मेंबर मार्चिंग कॅन्डिडेट अँड अ बँड ऑफ बांगलादेश आर्मी इज पार्टिसिपेट इन इंडियाज रिपब्लिक डे परेड. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेम द टॉप मोस्ट इंडियन IT सर्व्हिसेस ब्रँड ॲज पर द लेटेस्ट रँकिंग ऑफ अ ब्रँड फायनान्स. पर्याय बघा इथे ए HCL, बी विप्रो, सी इन्फोसिस आणि डी TCS. सो इट इज अ TCS. ऑप्शन क्रमांक डी इथे करेक्ट आहे. इंडियाज टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, TCS ज्याला आपण म्हणतो, हॅज बीन रँक द थर्ड मोस्ट व्हॅल्युएबल IT सर्व्हिसेस ब्रँड ग्लोबली अकॉर्डिंग टू द रिपोर्ट बाय ब्रांच फायनान्स. द ब्रँड व्हॅल्यू ऑफ अ TCS इज रेकॉर्डेड ॲट $15 billion. नेक्स्ट क्वेश्चन बघा. द थर्ड आर्क्टिक सायन्स मिनिस्ट्रल 2021 हॅज बीन हेल्ड इन अ विच सिटी. सो द थर्ड आर्क्टिक सायन्स मिनिस्ट्रल विल बी हेल्ड इन टोकियो, जपान. पर्याय क्रमांक बी इथे करेक्ट आहे. इंडियाने सुद्धा यामध्ये पार्ट घेतला होता. जी थर्ड आर्क्टिक सायन्स मिनिस्ट्रल होती जी इथे टोकियोमध्ये झाली होती. सो हू रिप्रेझेंट इंडिया इन थर्ड आर्क्टिक सायन्स मिनिस्ट्री मीटिंग, असा सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. So the Ministry of Earth Science recently announced that India participate in a third Arctic Science Ministerial meeting. The Union Minister Dr. Harshvardhan represent India at the meeting. So हे सुद्धा लक्षात ठेवा की कोणी अटेंड केली होती किंवा इंडियाकडून कोणी रिप्रेझेंट केलं होतं. सो युनियन मिनिस्टर डॉक्टर हर्षवर्धन. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. The CIBA has developed the country's first vaccine for deadly viral nervous necrosis disease. The institute is based in a which city? पर्याय बघा ए लखनौ, बी चेन्नई, सी कोलकाता आणि डी न्यू दिल्ली. सो इट इज इन अ चेन्नई. पर्याय क्रमांक बी इथे करेक्ट आहे. ही जी संस्था आहे CIBA यांनी इथे कंट्रीचं फर्स्ट वॅक्सिन हे केलं होतं व्हायरल नर्वस नेक्रोसिस डिझीजसाठी. तर ते कोणत्या सिटीमध्ये आहे विचारलं होतं. सो इट इज इन चेन्नई. आणि तुम्हाला सगळ्यांना CIBAचा फुल फॉर्म काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये इथे सांगायचं आहे. CIBA. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता.
द रिलायन्स फाउंडेशन विल सेट अप 100 बेड कोविड केअर फॅसिलिटी इन विच सिटी. जी रिलायन्स फाउंडेशन आहे त्यांच्याकडून इथे 1000 बेडचे इथे कोविड केअर फॅसिलिटी देण्यात आल्या होत्या. तर कोणत्या सिटीमध्ये आहे हा क्वेश्चन इथे आपल्याला विचारलेला आहे. पर्याय बघा काय काय दिलेले आहेत. ए नागपूर, बी पुणे, सी जामनगर आणि डी पोरबंदर. सो इट इज इन जामनगर, गुजरातमध्ये हे आहे. पर्याय क्रमांक सी इथे करेक्ट आहे. सो द रिलायन्स फाउंडेशन हॅज डिसाइड टू सेट अप 1000 बेड कोविड केअर फॅसिलिटी विथ ऑक्सिजन सप्लाय इन जामनगर, गुजरात राज्यामध्ये ते येतं. पुढचा प्रश्न बघा. हू इन्व्हेंटेड द फर्स्ट कंट्रोलेबल फ्लाइंग एरोप्लेन. एअरप्लेन ज्याला म्हणतात, जे फर्स्ट कंट्रोलेबल होतं. पर्याय बघा. राईट ब्रदर, लिडेनबर्ग ब्रदर, साऊथ ब्रदर आणि वेस्ट ब्रदर. सो इट इज अ राईट बंधू, ज्यांना सगळ्यांना हे माहिती असेल की कोणी ते प्लेन जे फर्स्ट कंट्रोलेबल फ्लाइंग एरोप्लेन इन्व्हेंट केलं होतं. तर काय आहे? राईट बंधू, ज्याला आपण मराठी म्हणतो राईट ब्रदर. सो पर्याय ए इथे करेक्ट आहे. विल्बर अँड ओविल राईट मेड अ फर्स्ट सक्सेसफुल कंट्रोलेबल पावर्ड फ्लाईट ॲट अ किटी हॅव नॉर्थ कॅरोलिना इन अ डिसेंबर 1903. इयरसुद्धा लक्षात ठेवा, कधी कधी इयरसुद्धा तुम्हाला विचारलं जातं. तर 1903 मध्ये हे राईट बंधूंनी इथे हे इन्व्हेंट केलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन विच डिकेड वॉज द इंटरनेट फर्स्ट इम्प्लिमेंटेड. पर्याय in 1940s, in 1950s, in 1960s and in 1980s. So it is when internet first implemented, it is in 1916. पर्याय क्रमांक सी इथे करेक्ट आहे. The first message ever sent over a now called the internet took place at 10:30 p.m. on October 29 in 1969. So it is in 1960. एक्झॅक्ट इयर जर तुम्हाला हवं असेल तर इट इज 1969 ऑक्टोबर 29. इथे आपल्याला डिकेड विचारलं होतं म्हणून आपण 1960 सांगितलं. तुम्हाला दशक विचारलं होतं. एक्झॅक्ट इयर त्याचा आहे 1969 ऑक्टोबर 29 डेट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा इथे. व्हॉट डिड कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर पॉल झोल इन्व्हेंट इन मॅसेच्युसेट्स इन 1952. पर्याय बघा. EKG, आर्टिफिशियल हार्ट आणि पेसमेकर. सो इट इज अ पेसमेकर. पर्याय क्रमांक डी इथे करेक्ट आहे. द पेसमेकर इज अन इलेक्ट्रिक डिव्हाइस दॅट रेग्युलेट्स द हार्टबीट. So what is mean by a pacemaker? Pacemaker is a small device that placed or implanted in your chest to help control your heartbeat. It is used to prevent your heart from beating too slowly, and implanting a pacemaker in your chest require a surgical procedure. A pacemaker is called as a cardiac pacing device. जे pacemaker आहे त्याला काय म्हणतात? cardiac pacing device. जे हे शास्त्रज्ञ किंवा कार्डिओलॉजिस्ट आहे डॉक्टर पॉल झोल, त्यांनी मॅसेच्युसेट्स नॉर्थ ईस्टर्न US मध्ये ही सिटी आहे किंवा स्टेट आहे, तिथे 1952 मध्ये इथे हे केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. लाला लजपत राय इज अ ऑथर ऑफ अ बुक. सो लाला लजपत राय हे कोणत्या पुस्तकाचे इथे लेखक आहेत? पर्याय बघा दिलेले आहेत. इंडिया डिवायडेड, अनहॅपी इंडिया, मदर इंडिया का हिंद स्वराज्य. सो इट इज अनहॅपी इंडिया. पर्याय क्रमांक बी इथे करेक्ट आहे. अनहॅपी इंडिया हे जे पुस्तक आहे त्याचे लेखक आहेत लाला लजपत राय. सो पुस्तक आणि लेखक दोन्ही लक्षात ठेवा. कधी कधी तुम्हाला उलटा सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो की अनहॅपी इंडिया बुकचे ऑथर कोण आहेत? तर कोण आहेत? लाला लजपत राय. पुढचा प्रश्न बघा इथे. इन द सेकंड नॅशनलायझेशन ऑफ अ कमर्शियल बँक डॅश बँक वेअर नॅशनलाइज. पर्याय बघा. 4, 5, 6 का 8. सो जे सेकंड नॅशनलायझेशन झालं कमर्शियल बँकेचं, त्याच्यामध्ये किती बँका इथे नॅशनलाइज झाल्या ते विचारलेलं आहे. तो किती? 6. पर्याय क्रमांक सी इथे करेक्ट आहे. सध्या जे बँकांचं इथे राष्ट्रीयकरण झालेलं आहे, तर सेकंड ह्याच्यामध्ये किती झालं ते विचारलं होतं. तर इथे 6 झालेले होते. तर हाऊ मेनी बँक आर नॅशनलाइज इन अ फर्स्ट नॅशनलायझेशन, याचा आन्सर सगळ्यांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. आता आपण जे बघितलं सेकंड ह्याच्यामध्ये झाल्या होत्या 6 बँका. सो फर्स्ट जे राष्ट्रीयकरण झालं त्याच्यामध्ये किती बँका इथे राष्ट्रीयकृत झाल्या होत्या याचा आन्सर कमेंटमध्ये नक्की सांगा. नेक्स्ट क्वेश्चन बघा.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वॉज नॅशनलाइज इन द इयर? इन 1935, in 1945, in 1949 or in 1969? सो जी RBI आहे आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, तिचं राष्ट्रीयकरण कधी झालेलं आहे? सो इट इज इन 1949. पर्याय क्रमांक सी इथे करेक्ट आहे. RBI एस्टॅब्लिश इन 1935, 1935 मध्ये ती एस्टॅब्लिश झाली आणि त्याचं नॅशनलायझेशन 1949 इन 1949 मध्ये झालं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. द युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन अ ट्रेड अँड डेव्हलपमेंट, ज्याचा फुल फॉर्म आहे, शॉर्ट फॉर्म आहे UNCTAD. हा शॉर्ट फॉर्म, त्याचा फुल फॉर्म काय आहे ते सुद्धा लक्षात ठेवा. इज लोकेटेड ॲट विच ऑफ द फॉलोइंग प्लेसेस? ऑप्शन बघा काय काय दिलेले आहेत. A जिनोवा, B रोम, C पॅरिस आणि D वियाना. सो द युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट इट इज लोकेटेड इन अ जिनोवा. पर्याय क्रमांक ए इथे करेक्ट आहे. पुढचे क्वेश्चन बघूया आता. द ऑफिस ऑफ UN जनरल असेंब्ली इज इन विएना, न्यूयॉर्क, पॅरिस आणि झुरिच. सो द ऑफिस ऑफ UN जनरल असेंब्ली इट इज इन न्यूयॉर्क. पर्याय क्रमांक बी इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. द वर्ड सत्यमेव जयते इन्स्क्राइब बिलो द बेस प्लेट ऑफ एम्बेल ऑफ इंडिया आर टेकन फ्रॉम? जी सत्यमेव जयते हे आहे ते कुणापासून घेतलेलं आहे? पर्याय बघा. A ऋग्वेदा, सप्तब्राह्मणा, मुंडक उपनिषद आणि D रामायणा. सो द वर्ड सत्यमेव जयते इट इज इन्स्क्राइब बिलो फ्रॉम ऑफ इंडिया इन फ्रॉम मुंडक उपनिषद. पर्याय क्रमांक सी इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दांडिया इज अ पॉप्युलर डान्स ऑफ पंजाब, गुजरात, तमिळनाडू आणि महाराष्ट्र. राज्यांचे, ज्या प्रत्येक स्टेटचे जे डान्स फॉर्म आहेत त्याच्यावरती सुद्धा बऱ्याच वेळा क्वेश्चन येतो. त्याच्यामुळे जे जे महत्त्वाचे इथे डान्स फॉर्म आहेत स्टेट वाईज ते सुद्धा इथे नीट लक्षात ठेवा मित्रांनो. कारण की आपण बऱ्याच स्टेटचे इथे डान्स फॉर्म किंवा जे काही आर्ट कल्चर त्यांचं पेंटिंग वगैरे जे काही असेल ते जे आधीचे व्हिडिओ झाले त्यामध्ये सुद्धा इथे कव्हर केलेले आहेत. ते व्हिडिओ नक्की बघा जर तुम्ही अजूनपर्यंतही बघितले नसतील तर. सो दांडिया इज अ पॉप्युलर डान्स फॉर्म ऑफ गुजरात. ह्याचा आन्सर बऱ्याच जणांना माहिती आहे कारण की सध्या सगळ्यांच्या दांडिया इथे खेळून झाल्या असतील. आता परीक्षेचा इथे अभ्यास करा 4-5 दिवस. पुढचा प्रश्न बघा इथे. द रथयात्रा ॲट पुरी इज सेलिब्रेटेड इन हॉनर ऑफ विच हिंदू दैत्य? रामा, जगन्नाथ, शिवा आणि विष्णू. सो इट इज बी जगन्नाथ. जी रथयात्रा असते पुरी ती सेलिब्रेट केली जाते द हॉनर ऑफ विच हिंदू दैत्य? इट इज जगन्नाथ. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. विच ऑफ द फॉलोइंग अकॅडमी इज रिस्पॉन्सिबल फॉर फॉरेस्टिंग द डेव्हलपमेंट ऑफ डान्स, ड्रामा अँड म्युझिक इन इंडिया? पर्याय बघा इथे काय काय आहेत. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, संगीत अकॅदमी, साहित्य अकॅदमी, ललित कला अकॅदमी. तर कोणती अकॅदमी इथे जे इंडिया फॉरेस्टिंग ह्याचं डेव्हलपमेंटसाठी डान्स, ड्रामा आणि म्युझिकसाठी इथे रिस्पॉन्सिबल आहे? सो इट इज अ संगीत अकॅदमी. पर्याय क्रमांक बी इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. द मिनिमम एज रिक्वायर्ड टू बिकम अ मेंबर ऑफ राज्यसभा इज? जे राज्यसभा आहे त्याचे मेंबर इथे बनण्यासाठी मिनिमम एज क्रायटेरिया काय आहे? 21 इयर, 25 इयर, 30 इयर का 35 इयर? सो इट इज 30 इयर. पर्याय क्रमांक सी इथे करेक्ट आहे. पुढचे प्रश्न बघूया आता. द जर्नलिस्ट हू रिफ्यूज टू ॲक्सेप्ट पद्मभूषण वॉज? कोण असं जर्नलिस्ट आहे ज्यांनी पद्मभूषण इथे नाकारलं आहे? पर्याय बघा. शेखरन नायर, खुशवंत सिंग, रतन थियाम आणि अरुण शिरोई. सो इट इज खुशवंत सिंग. पर्याय क्रमांक बी इथे करेक्ट आहे. द खुशवंत सिंग जर्नलिस्ट रिटर्न हिज पद्मभूषण इन प्रोटेस्ट अगेन्स्ट ऑपरेशन ब्ल्यू स्टार इन 1984. त्याच्या निमित्त त्यांनी त्याच्या प्रोटेस्ट त्यांचा विरोध करण्यासाठी त्यांनी त्यांचं जे पद्मभूषण आहे ते रिटर्न केलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अशोक चक्र इज अवॉर्डेड फॉर? अवॉर्डवरती सुद्धा बऱ्याच वेळा मित्रांनो क्वेश्चन येतात की इंडियातला सर्वोच्च पुरस्कार कोणता किंवा खेळातला सर्वोच्च पुरस्कार कोणता, महाराष्ट्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता आणि या वर्षीचे जे काही पुरस्कार असतील ते सुद्धा नीट लक्षात ठेवा. आत्ता सध्या महाराष्ट्र भूषण झाले, नोबेल प्राईज झालेले आहेत. तर हे सगळे अवॉर्ड इथे नीट लक्षात ठेवा. त्याच्या रिलेटेड कंपल्सरी इथे क्वेश्चन येऊ शकतो.
तर अशोक चक्र कुणाला दिला जातो? पर्याय बघूया इथे. ॲक्ट ऑफ गॅलेंट्री इन अ प्रेझेन्स ऑफ एनिमी, गॅलेंट्री बाय चिल्ड्रन, आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन टू लिटरेचर आणि द मोस्ट कॉन्सिपियस ब्रेवरी और अ सेल्फ सॅक्रिफाईस ऑन अ लँड, एअर और अ सी बट नॉट इन अ प्रेझेन्स ऑफ एनिमी. सो ऑप्शन डी इथे करेक्ट आहे. तर अशा प्रकारे हे महत्त्वाचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथे मित्रांनो बघितलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो. तर व्हिडिओला सगळ्यांनी इथे जास्तीत जास्त लाईक आणि कमेंट नक्की करा मित्रांनो. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.